राम नारायण राम. आज एक समस्या आहे जी दिवसेंदिवस वाढतच आहे, ती आहे मिलावट. हो, आजकाल प्रत्येक गोष्टीत मिलावट आहे. खाद्यपदार्थांमध्ये मिलावट आहे, कपड्यांमध्ये मिलावट आहे, शिक्षणात मिलावट आहे, इतकेच काय आजकाल नात्यांमध्येही मिलावट आहे. येथे एकही गोष्ट शुद्ध राहिली नाही. याचं मुख्य कारण काय आहे, तुम्ही कधी विचार केलाय? हे मिलावट का होऊ लागली आहे, यामागे काय कारण आहे? याचं एकच कारण आहे ओनरशिप, म्हणजेच मालकी हक्क. प्रत्येक व्यक्ती पृथ्वीवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करू इच्छितो, त्यासाठी दुसऱ्याला कितीही हानी होवो. हाच मालकी हक्क संपवण्याची पहिलवट आमच्या महागुरूंनी केली आहे. जोपर्यंत व्यक्तीचा मालकी हक्क समाप्त होत नाही, तोपर्यंत पृथ्वीवर समानता येऊ शकत नाही. येथे प्रत्येक व्यक्तीला कसे ना कसे भेदभाव सहन करावा लागतो. काही लोकांना त्यांचा जन्मसिद्ध अधिकार दिला जात नाही. जर पृथ्वीवर सर्वच समान जन्मले असतील तर त्यांचा बर्थ राईट कोणी कसा काढू शकतो? हा बर्थ राईट सर्वांना मिळावा. पृथ्वीवरील सर्व लोकांना समान मानलं पाहिजे, भेदभाव नाही, जातपात नाही, उंचीनीच नाही. परंतु जोपर्यंत हा मालकी हक्क समाप्त होत नाही, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. त्यामुळे संपूर्ण जगातील लोकांना एकत्र येऊन एक आवाज उठवावा लागेल आणि एक पाऊल उचलावे लागेल. आजच्या परिवेशात जिथे पहा तिथे एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा लागली आहे. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाऊ इच्छितो. फक्त आपले भले पाहिजे, फक्त आपला स्वार्थ पाहिजे. का माणूस दुसऱ्याचा रस्ता अडवण्यात गुंतलेला आहे? हे कोणीही विचारत नाही की शेवटी आपला देश कसा प्रगती करणार, विकास कसा होणार. सगळेच एकमेकांचे पाय ओढण्यात गुंतले आहेत. एकमेकांवर मालकी हक्क प्रस्थापित करण्यात गुंतले आहेत. आपला स्वार्थ साधण्यात गुंतले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्गत विवेक आणि चेतना आहे. जर आपण आपल्या मनातील विवेक आणि चेतनतेचे पालन केले तर तुम्हाला योग्य ज्ञानाची अनुभूती होईल. जेव्हा तुम्हाला योग्य ज्ञान मिळेल तेव्हा यशाचा योग्य मार्ग तुमच्या समोर दिसायला लागेल. नंतर तुम्ही त्या मार्गावर चालत जाऊन तुम्हाला सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली होती. या जगात जे काही आहे ते सर्व आकाशचे देण आहे. कारण आकाशातूनच ऊर्जेचा प्राप्त होऊन पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वीमधूनच आपण सर्व बनले. आपला विवेक आपल्याला वेळोवेळी जागरूक करतो जर आपण काही चुकीचं करत असू तर. आपले मन आणि विवेक आपल्याला फक्त योग्य आणि चुकीचे यामध्ये भेद दाखवत नाही, तर आपल्या पूर्ण विकासातही सहाय्यक ठरतो. आपण सर्व एकाच पृथ्वीवर जन्मलेले प्राणी आहोत. सर्वजण एकाच पृथ्वीवर राहतो. या पृथ्वीचा एकच धर्म असावा आणि तो धर्म म्हणजे निसर्गाचा धर्म आणि आकाशाचा धर्म. तसेच सर्वांची एकच जात असावी आणि ती म्हणजे जीवजाती. जोपर्यंत इथे धर्माची राजकारण, जातपाताची चर्चा, संविधानाची चर्चा होत राहील, तोपर्यंत येथे एकमेकांमध्ये सामंजस्य होणार नाही. 84 लाख योन्यांनंतर हे मानव जीवन मिळवायला मिळतं, तरीही माणूसच एकमेकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. अशा परिस्थितीत आवश्यक आहे की आपण राम नारायण राम या नावाने जुळवून घेतो, कारण फक्त राम नारायण रामच आहे जो आपल्या गुंतलेल्या जीवनाला योग्य दिशा देतो. जेव्हा व्यक्ती राम नारायण राम सोबत जुळवतो तेव्हा त्याला जीवनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो, नवीन शक्ती मिळते. या बीज मंत्राचे जप करा आणि पहा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल कसे येतात.